आम्ही ग्वाही धरतो। तर वळूया मैदानामध्ये जिथे नाणेफेकीचा कौल बावळे संघाने जिंकला आणि ओवळे संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय। आयकॉन प्लेयर्सचा जर आपण विचार केला तर एका बाजूने सुमित डोंगरे आणि ओमकार पाटील, तर दुसऱ्या बाजूने आपल्याला पाहायला मिळेल सुशांत मुकळ आणि मयूर वाघमारे असे दोन आयकॉन आपण दोन्ही संघांमध्ये पाहतोय। गेम स्टार्ट नाव, पंचाचा इशारा, सामना चालू झाल्याचा। राईट राऊंड विकेट। यावेळी पहिला चेंडू थोडासा उचली दिलेला चेंडू आपण पाहिला होता, थोडासा डाव्या यष्टीच्या बाहेरून जाणारा चेंडू पंच आमच्याकडे वळतायत। अवंतर स्वरूपाची धाव 1+1 अशा 2 धावा यावेळी संघाचं खातं उघडण्यात यशस्वी झाले। 2 फलंदाज आपण पाहिलं तर 2 धावा धावफलकावरती लागल्यात आणि 2 धाव्याने संघाचा अकाउंट देखील ओपन झालाय। ओमकार पाटील मॅन फ्रॉम मुरबी संघाचं नेतृत्व करत असतो, परंतु यावेळी आयकॉन म्हणून त्याची निवड केली गेली आणि यावेळेस अजनबी ओवळे संघाचं नेतृत्व करत असताना आपण पाहिलं होतं सुरेख गोलंदाजी करतोय। मागच्या सामन्यामध्ये देखील आपण पाहिलं होतं कुठेतरी थोडासा महार बसल्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न असेल ओमकार पाटील या गोलंदाजाचा, परंतु या चेंडूवरती एक धाव मिळते। फलंदाज सुशांत मुकल वैयक्तिक अकाउंट ओपन केले जात आहे। संघाची धावसंख्या धावफलकावरती लागते 3 धावा। शॉर्ट पिच चेंडू होता, थोडीशा हलक्या हाताने फेकून दिलाय चेंडूला आपण पाहिलं होतं बॅकवर्ड इन्व्हर्टेशन पाहायला मिळालं, परंतु ओमकार पाटील राऊंड विकेट। यावेळी आक्रमकता धारण केली होती, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळी चेंडू आपण पाहिला होता डीप मिड विकेट रिजन आणि काऊ कॉर्नरच्या दिशेने भिडकावून दिलेला चेंडू। या चेंडूवरती देखील 2 धावा सुरक्षितरित्या पूर्ण केले जात आहेत आणि या 2 धावांचं रूपांतर आपण संघाची धावसंख्या पाहतोय। धावसंख्या धावफलकावरती लागली 7 धावा। नक्कीच मित्रांनो, इथे बक्षीस लागलं गेलंय विनो स्पोर्ट्स गावठाण संघाला। जर सामना मेगा फायनल मध्ये विजय झाला तर कल्पेश दादा पाटील आणि चेतन ठाकूर गावठाण, कल्पेश दादा पाटील जासई आणि चेतन ठाकूर गावठाण यांच्याकडून तब्बल 4000 रुपयाचं बक्षीस त्या संघाला देण्यात येणार आहे। त्यानंतर आपण पाहतो यावेळी चेंडू निर्धाव फेकला जातोय, धावसंख्या स्थिर असेल। मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु टॉपेज झाला चेंडू स्वतः फॉलो थ्रू मध्ये अप्रतिम झेल टिपला जातोय। गोलंदाज आपली नजाकत दाखवतोय, योगेश याला परतीचा प्रवास करावा लागेल। फलंदाज थँक्यू डिझे। अप्रतिम धून आपल्या माध्यमातून वाजवली जाते। जसं जसं सावट या मैदानावरती उतरतात तस तसं मैदानाची गर्जना ही डीजे बंटीच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळते। नक्कीच यावेळी ओमकार पाटील तोरे दाखवायला सुरुवात करतोय। एक आक्रमक सफलता आपल्या गोलंदाजीमध्ये कमवण्यात यशस्वी झाला, परंतु या चेंडूवरती काय घडणार? सुरेख चेंडू फेकण्याचा प्रयत्न केला होता, थोडीशी उंची जास्त पाहायला मिळाली, त्यानंतर यावेळी निर्धाव चेंडूची घोषणा केली जाते। दोन्ही पंचांच्या माध्यमातून निर्धाव चेंडू फेकला जातोय आणि पहिल्या षटकाची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते, कारण 3 षटकांचा सामना असेल। 3 षटकांमध्ये मोठ्यात मोठी धावसंख्या उभारणं फार गरजेचं असेल। पहिल्या षटकाची समाप्ती गोल्डन षटक म्हणावे लागेल, 7 धावा देऊन एक मोठी सफलता। योगेश उर्फ बाबू याला परतीचा प्रवास करावा लागलाय। नक्कीच चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल ओमकार पाटीलच्या माध्यमातून। प्लस पॉइंट असेल हा अजनबी ओवळे संघाचा, परंतु हेही विसरून चालता कामा नये, कारण मयूर वाघमारे आणि सुशांत मुकल उर्फ गोट्या असे 2 आयकॉन देखील आपल्याला समोरील संघामध्ये खेळताना पाहायला मिळतील। उर्फ आपण पाहिलं तर यावेळी मंचावरती येताना आपल्याला दिसतात आमचे काकाश्री सन्माननीय जनार्दन काका मडवी यांचं देखील आगमन मंचावरती झालं। आपलं देखील काका मी स्वागत करतोय। पहिला चेंडू यावेळी आपण पाहिला होता, निर्धाव चेंडूची घोषणा केली गेली आहे। गोलंदाज प्रफुल्ल गायकवाड गोलंदाज वापरला गेला आणि पहिला चेंडू निर्धाव फेकलाय। राईट राऊंड विकेटचा मारा, समोर उभा असेल फलंदाज आकाश। सुरेख चेंडू यावेळी प्रॉपर टायमिंग दिलाय, बेमिसाल अफलातून फटका। यावेळी चेंडू आपण पाहिला डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन, षटकार।
धन्यवाद डीजे. अप्रतिम धून आपलं देखील स्वागत आम्ही करतोय. तसंच मित्रांनो, आपण जर चेअर्स गर्लकडे नजर टाकली तर नक्कीच रामकृष्ण प्रोडक्शनच्या माध्यमातून चेअर्स गर्ल आपल्याला उपलब्ध केल्या जात आहेत आणि त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेमध्ये स्वागत करतोय, ज्यांच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला सातत्याने चेअर्स गर्ल पाहायला मिळतील. परंतु यावेळी जेल उडाली, या मोठा मसा गळायला लागणार का? आणि फलंदाज झालाय जेलबाद. थँक्यू डीजे. प्रफुल्ल या गोलंदाजावरती आपण पाहिलं होतं, मोठा फटका लगावल्यानंतर कुठेतरी प्रफुल्ल हेरलाय आणि पूर्णपणे बीट करून ठेवलं होतं. फलंदाज आकाश या फलंदाजाला माघारी परतावं लागला, परतीचा प्रवास करावा लागला होता. प्रफुल्ल गायकवाडच्या गोलंदाजीवरती दुसरा धक्का, दुसरा हादरा बसला. यावेळी विंधणे संघाला आपण पाहिलं तर धावसंख्या धावपलकरती लागल्या 13 धावा. 13 धावा धावपलकरती लागल्यात. राईट आर्म राऊंड विकेट. यावेळी आपल्याला पुन्हा एकदा गोलंदाज प्रफुल्ल गायकवाड. चेंडू खेळून काढला जातोय. शॉर्ट मिड विकेट रिजन मध्ये चेंडू उचलणार, फेकीपर्यंत दुसरी धाव चित्त्याच्या चपळाईनं पूर्ण केली जाते आणि 2 धावांचं रूपांतर आपण धावपळकावरती धाव पाहतो. 2 गडी बाद 15 धावा मरोई विंधणे संघ. नक्कीच या स्पर्धेचा विचार केला, सातत्याने चांगली स्पर्धा, वर्ष दुसरे आणि या स्पर्धेचा आनंद उरण समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय जगदीश ठाकूर साहेब, त्या दरम्यान उरण समालोचक असोसिएशनचे सदस्यत्व राजेंद्रजी भगत साहेब देखील या सामन्यांचा आनंद घेतात. आणि यावेळी मोठा फटका पाहायला मिळतोय, सीमारेषा पार षटकार. थँक्यू डीजे. थँक्यू. धावसंख्या धावपळकावरती लागते 21 धावा. षटकाराने धावसंख्या वाढली जाते, झपाट्याने धावसंख्या ओघ घेते आणि 21 धावा यावेळी धावपळकावरती लागल्या. शतकातील शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी असेल. प्रफुल्ल गायकवाड गोलंदाजी करतोय. ऑन स्ट्राईक असेल फलंदाज सुशांत मोकाल. यावेळी टॉपेचा आलाय, धोका निर्माण होईल का? परंतु डोक्याची घंटा वाजली जाते आणि बॅक टू द पॅव्हिलियन सुशांत मोकाल. Chess. थँक्यू डीजे. थँक्यू. अप्रतिम धून आपलं देखील स्वागत. 2 षटकांचा खेळ इथे संपला. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं होतं 7 धावा, त्यानंतर दुसरं षटक थोडंसं मागे ठरलं. 14 धावांचं षटक, अर्थात 21 धावा धावपलकावरती लागल्यात. शेवटचं षटक बाकी असेल या पूर्वार्धातील. शेवटचे 6 चेंडू विनोद स्पोर्ट्स गावठाण संघाला देखील विनंती असेल की आपली उपस्थिती येथे प्रार्थनीय आहे, कारण मेगा फायनलचा सामना थोड्याच वेळात आपल्याला या मैदानावरती खेळ होताना पाहायचा. प्रेक्षक वर्गांची तुडुंब गर्दी, सर्व प्रेक्षक वर्गांचा पुन्हा एकदा मी या स्पर्धेमध्ये स्वागत करतोय. राधीय सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ आयोजित स्पर्धा, नक्कीच सातत्याने चांगल्या स्पर्धेचं आयोजन आपल्याला दीपक शेठ पाटील आणि संतोष पाटील यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. यावेळी डावखुरी हाताचा गोलंदाज, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. यावेळी सुरेख चेंडू थर्डमॅन रिजन मध्ये चेंडू ढकलून दिलाय. डीप थर्डमॅन रिजन मध्ये चेंडू ढकलून देण्याचा प्रयत्न यावेळी सक्सेस झाला होता, परंतु या चेंडूवरती आपण पाहिलं तर एकच धाव पूर्ण केली गेली आणि धावसंख्या धावपळकावरती लागते 22 धावा. नवीन फलंदाज मैदानामध्ये अनिकेत आणि मयूर, आयकॉन प्लेयर मयूर वाघमारे. तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल अनिकेत. असे 2 फलंदाज खेळपट्टीवरती पाहायला मिळतात. पंच देखील तेवढ्याच आनंदाच्या वातावरणामध्ये पंचांची भूमिका पार पाडत असताना संदीप मडवी असतील, बाबूराव ठाकूर असतील, त्यानंतर सर्व आयोजक, सर्व स्वयंसेवक असतील. नक्कीच सातत्याने चांगली साथ, चांगले कष्ट, चांगली मेहनत आपल्याला पाहायला मिळते या राधीय सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ आयोजित स्पर्धेमध्ये. भूमिका स्पोर्ट्स आयोजित स्पर्धेमध्ये सातत्याने चांगलं योगदान प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळत असतं. आणि दीपक शेठ पाटील आणि संतोष शेठ पाटील म्हटलं तर त्यांच्यासाठी शब्दच नव्हेत असं व्यक्तिमत्व आपल्याला या मंचावरती देखील पाहायला मिळतं.
परंतु यावेळी या चेंडूवरती मिळते ती म्हणजे फक्त एक धाव. धावसंख्या 23 धावा धावपलकावरती लागल्यात. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, परंतु कोणत्याही प्रकारचा संपर्क नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता, निर्धाव चेंडूची समाप्ती. विनंती असेल ग्रुप ग्रामपंचायत चिरले आदरणीय सदस्य सन्माननीय विनोद राम पाटील यांना विनंती असेल की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचा आणि आपल्या संघाला थोडं आपण अलर्ट करायचं आहे, कारण आपल्या संघाची उपस्थिती देखील तेवढीच प्रार्थनीय असेल. मेगा फायनल मध्ये आपला संघ जाऊन पोहोचलाय. यावेळी धावबाद स्वरूपामध्ये एक सफलता प्राप्त होती. चेंडू गेला निर्धाव, धावबाद. थँक्यू टीचर, थँक्यू. थोडीशी घाई करायची आहे मित्रा. आतापर्यंत जवळजवळ 4 चेंडूंचा खेळ झालाय. 2 चेंडूंचा खेळ अजूनपर्यंत बाकी असेल या पूर्वार्धातील. नक्कीच पूर्वार्ध म्हटला तर उपांत्य फेरीचा खेळ आपण नक्कीच सातत्याने पाहतो. यावेळी चेंडू अवंतर फेकला जातोय. अवंतर स्वरूपाची धाव वाढली जाते. 24 धावा. 3 गडी बाद, 4 गडी बाद, 24 धावा धावपलकावरती लागल्यात. 4 गडी तंबूच्या असलेल्या आल्यात. परंतु यावेळी ओवळे संघ की विंधणे संघ कोण असणार, कुठला संघ असेल जो गावठाण संघाविरुद्ध मेगा फायनल मध्ये खेळणार हे देखील पाहणं तेवढंच गरजेचं असेल. दुसरी धाव धोकादायक ठरली आणि पाहता पाहता यावेळी धावपाची संधी प्राप्त झाली. गोलंदाज मिथून या गोलंदाजाला. थँक्यू थँक्यू ड्यूजे. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. नक्की सर्वांचा आभार व्यक्त करतोय, कारण या स्पर्धेमध्ये मला बोलण्याची संधी प्राप्त करून दिली. ते मोस्ट वेलकम चैतन्य असेल किंवा त्याचे सर्व सहकारी असतील किंवा दीपक शेठ पाटील असतील, संतोष शेठ पाटील असतील. नक्कीच यांनी मला खूप मोठी संधी, खूप मोठा मंच मिळवून दिला या स्पर्धेमध्ये. आमचे सर्व समालोचक असतील, गुणलेखक असतील, मी सर्वांचा आभार व्यक्त करतोय आणि माझी वेळ इथे मी संपवतोय. धावसंख्या धावपलकावरती लागली तब्बल 25 धावा आणि 26 धावांची गरज असेल ती म्हणजे अजनबी ओवळे संघाला. डीजे दूसरे सत्र की शुरुआत हम करेंगे. देखिए पिछले मुकाबले में जिस गेंदबाज ने पसीने से तरबदर किया था पूरी अजनबी ओवळे टीम को, उसी गेंदबाज ने एक अच्छा ओवर किया इस सेमीफाइनल मुकाबले में, क्रूशल मोमेंट में. और इसी का नाम तो क्रिकेट है. द चांस ऑफ ग्लोरियस अनसर्टनसी. अनिश्चितताओं का खेल माना जाता है इस खेल को. इस खेल के बारे में मैं हमेशा कहता हूं, एक ऐसा क्रिकेट जो रंग बदलते कभी देरी नहीं करता. ये खेल ही ऐसा है, ये रंग कब बदले ये हमें पता भी नहीं चलता. जिस मिथुन दाभोलकर ने इससे पहले वाले मुकाबले में पूरी 10 खिलाड़ियों को, बाकी 10 खिलाड़ियों को पसीने से तरबदर किया था खराब गेंदबाजी के कारण, लेकिन वही तुरुप का इक्का साबित हुए सेमीफाइनल मुकाबले में. जिस तरह से उन्होंने गेंदबाजी की, 26 रनों की जरूरत है 18 गेंदों में, यानी कि लक्ष्य तो आसान है रबर बॉल क्रिकेट प्रतियोगिता के हिसाब से. लेकिन विनोद स्पोर्ट्स गावठाण की कप्तान से मैं अनुरोध करना चाहूँगा कि आप यहाँ पर आए हुए हैं, इसके बारे में आप हमें जानकारी दें. चलिए मैच शुरू कीजिए. इमर्जिंग प्लेयर ऑफ द ईयर सीजन 2016-17 के मयूर ओवर करेंगे, लेकिन 26 रनों का करना है पीछा. सुमित डोंगड़े या प्रमोद खरत, इन दोनों में से कोई भी एक पूरा 3 ओवर अगर खेल लेता है तो यह आसान सा लक्ष्य मैं कहना चाहूँगा टीम अजनबी ओवळे का. जो कल सपना अधूरा छोड़ा था बॉस पॉइंटर ओवळे टीम ने, उस सपने को पूरा करने का मौका है इस टीम के पास. चलिए बहुत ज्यादा समय हो चुका है, मुकाबला शुरू कीजिए अंपायर.
क्योंकि फाइनल उसके बाद प्राइज डिस्ट्रीब्यूशन 6:03 हो चुके हैं। फुल टॉस, ये देखिए इस पहले गेंद के ऊपर इस मुकाबले को क्लियर करने का मौका था सुमित डोंगड़े के पास। बाल बाल बचे मयूर, बाल बाल बची टीम विंधणे। 1 रन आ चुका है। स्कोर कार्ड के ऊपर 25 की अभी भी जरूरत, गेंदें बची है 17। क्या नहीं था इस रबर बॉल प्रतियोगिता में, चीयर गर्ल्स थी, लोगों के लिए खाना था, अच्छे अच्छे खिलाड़ियों को आइकॉन लेकर कई टीम मैदान पर उतरी थी। और ये प्रमोद घरत का क्लास जो हमेशा कवर्स की ओर अच्छा खेलते हैं, एक क्लासिकल छक्का नजर आया, डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर 6 रन। धन्यवाद। 7 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। 30 सेकंड से ज्यादा मत बजाइए। ये देखिए ये गेंद हवा में कैच होने की संभावना, और इसी के साथ प्रमोद घरत के पारी का खात्मा। 3 गेंदें अब तक 7 रन आ चुके हैं। 26 का पीछा करते हुए टीम अजनबी ओवड़े के लिए। मुझको राणा जी माफ करना। तो क्या 2 आइकॉन अजनबी ओवड़े का सपना पूरा करेंगे इन रनों को पूरा कर, या मयूर वाघमारे इमर्जिंग प्लेयर ऑफ द ईयर जो अवार्ड उन्होंने जीता था उसी तरह उनकी गेंदबाजी होगी। राइट आर्म, लेकिन ये फुल टॉस की और सुमित डोंगड़े के सामने फुल टॉस मानो भूखे शेर के सामने रखा हुआ एक छोटा सा निवाला। तेरह रन स्कोर कार्ड के ऊपर, 13 की अभी भी जरूरी। 4 गेंदें इस ओवर की हो चुकी है, और ये देखिए 1 रन तो जरूर मिलेगा जिस तरह से दौड़ते हैं सुमित डोंगड़े। 14 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। 12 रनों की जरूरत है आने वाली 13 गेंदों में। 13 गेंदें और 12 रनों की जरूरत। और ये देखिए इस ओवर को निकाला ओंकार पाटिल ने। जानते हैं रन काफी कम नजर आ रहे हैं, ऐसे में खुद को सुरक्षित रखना क्रीज के ऊपर जरूरी है। और सुमित डोंगड़े अगर वो सुरक्षित रहे तो सुमित डोंगड़े खुलकर खेलेंगे, और ये अगर खुलकर खेलेंगे तो ये मुकाबला अजनबी ओवड़े के लिए खुला रहेगा। 15 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। 12 गेंदें, अब 11 रनों की जरूरत है अजनबी ओवड़े बनाम विंधणे। एक्सपीरियंस, फिर एक बार मैं कह रहा हूं कि गुड टीचर फॉर योर लाइफ। अनुभव आपके जीवन का सबसे बड़ा अध्यापक होता है। उस अनुभव के आधार पर अब समाधान को अच्छी गेंदबाजी करनी होगी इस मुकाबले में वापसी पानी है। तो ये लेग स्टंप के बाहर थी, अंपायर का व्हाइट बॉल का इशारा आ चुका है। इस व्हाइट बॉल के जरिए टीम का टोटल 16 रन। 16 रन, 10 रनों की अभी भी जरूरत। गेंदें बची है 12। अजनबी ओवड़े बना विंधणे आज के दिन का सेमीफाइनल का मुकाबला। और ये आया नंबर 6 मिड विकेट बाउंड्री के बाहर स्लॉग स्वीप के जरिए। चार रनों की जरूरत, लेकिन एक अच्छी गेंद के साथ वापसी की समाधान ने। लेकिन कई लोग ये जान चुके हैं कि लगभग प्रतिद्वंदी कौन हो सकता है विनोद स्पोर्ट्स गाउठान का, लेकिन क्रिकेट है, अनिश्चितताओं का खेल है। मैंने कहा था पहले भी, द चांस ऑफ ग्लोरियस अनसर्टनसी कहा जाता है इस खेल को, कब कुछ हो जाए इसे कहा नहीं जा सकता। 1 रन तो जरूर मिला है, और इस 1 रन से अभी भी 3 रन की दूरी पर है जीत के। 23 रन स्कोर कार्ड के ऊपर। दोनों स्कोरर मैं तारीफ करना चाहूंगा, पाटिल साहब और नवाले साहब की, जो हमारे दोनों स्कोरर हैं सुबह से डटे हुए हैं, और एक अच्छी स्कोरिंग का नमूना उन्होंने पेश किया हमारे साथ पूरे दिन भर।
दूरी, लेकिन ये क्रिकेट है, जब तक मैच पूरा नहीं होता, जब तक टोटल पूरा नहीं होता। आठ गेंदे 3 की जरूरत, लेकिन ये लेग स्टंप के बाहर, अंपायर का व्हाइट बॉल का इशारा। 8 गेंदे 2 रन की जरूरत, महज औपचारिकताएं बची हुई है, क्योंकि क्रीज पर ओंकार पाटिल और सुमित डोंगड़े जैसे होनहार खिलाड़ी मौजूद है और ऐसा आसान मुकाबला वो जाने नहीं देंगे। अब स्कोर इज लेवल हो चुका है और टॉस जीता है इस मुकाबले का अजनबी ओवले ने, यानी कि लगभग यह तय हो चुका है इस टूर्नामेंट के नियम के तहत विनोद स्पोर्ट्स गावठाण के साथ खेलेगी फाइनल में अजनबी ओवले ओंकार पाटिल के इस बेहतरीन स्ट्रोक के जरिए। लेकिन मैन ऑफ द मैच स्कोरर हमें बताएंगे। टॉस, फाइनल का टॉस। चलिए, अजनबी ओवले के कप्तान और विनोद स्पोर्ट्स गावठाण के कप्तान